लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंतला दिसू लागलेलं असतं आणि त्याला आता खूप पश्चाताप झालेला आहे की जान्हवीने आणि या माधवने मिळून मला फसवलेलं आहे। तो स्वतःला मनस्ताप करून घेत असतो। त्यानंतर तो जान्हवीला म्हणतो की जान्हवी, माझी दृष्टी गेलं एक अर्थी बरंच झालं, नाहीतर मला काय काय बघावं लागलं असतं, मला हा विश्वासघात सहन झाला नसता। हे ऐकून जान्हवीला संशय येतोय की जयंतला दिसू तर लागलेलं नाही। जयंत दुसऱ्या दिवशी आता फोन करतोय आणि फोनवर म्हणतोय की हा माधव गुळगुळे हा माणूस मला आत्ताच्या आत्ता हवा आहे। हे जान्हवी ऐकते आणि जान्हवी जयंतला येऊन विचारते की जयंत, तुला हा दिसू तर लागलंय ना, हे खरं आहे का? तू माझ्यापासून हे लपवत आहे ना? काय आता जयंत हे मान्य करेल का की तो आंधळा नसून तो आता स्पष्ट पाहू शकत आहे। तो आता माधव आणि जान्हवीच्या नात्याबद्दल जान्हवीला प्रश्न विचारेल का आणि जान्हवी या प्रश्नांची जयंतला काय उत्तर देणार हे बघणं खूप रंजक ठरेल। इकडे आता आनंदी सुट्टीसाठी आलेली असते आणि ती भावनाला आणि सिद्धूला भेटायला आलेली असते। त्यानंतर आजी रागारागाने विचारते की हे आनंदी इथं काय करत आहे। त्यावेळेस सिद्धू म्हणतो की सुट्टीला आलेली मुलगी आपल्या आईबाबांकडेच येणार ना। त्यावेळेस आजी म्हणते की ह्या मुलीची आई तर केव्हाच मेलेली आहे आणि हिचा बापसुद्धा मेलेला आहे, तर ही अवलक्षणा ह्या मुलीची आई नाही आणि तू या मुलीचा बाबा नाही आहेस। हे ऐकल्यावर भावनाला खूप मोठा धक्का बसतोय की आता आनंदीचे आई बाबा म्हणून सुद्धा आजी मान्य करून घ्यायला तयार नाही। पण आता सिद्धूला ही आजीचे वाक्य ऐकून खूप राग आलेला असतो। सिद्धू आजीला म्हणतो की आजी, तू हे असं कसं काय बोलू शकतो? देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं माझं आणि भावना मॅडमचं लग्न झालंय आणि लग्नातच वचन घेताना मी आनंदीला सुद्धा वचन दिलेलं आहे की मी तिचा बाबा म्हणून आयुष्यभर सांभाळ करणार आहे आणि त्याच्यामुळे तुला आनंदीला घरात घ्यावंच लागणार आहे। आज मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही आहे। आणि सिद्धू आजीला एक खतरनाक अट ठेवतोय आणि ती अट मान्य करून आजी आता आनंदीला घरामध्ये घ्यायला तयार होते आहे।